नमस्कार. स्वाद शिदोरीच्या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मँगो मस्तानी बनवतोय आणि त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचा एक आंबा घेतलाय. आता हा आंबा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार याचे लहान मोठे कसेही छोटे तुकडे केले तरी चालतील. आता हा जो चिरून घेतलेला आंबा आहे यातले साधारण 2 चमचे होतील इतक्या आंब्याच्या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण 1 ग्लास इथं मँगो मस्तानी करतोय. त्याचं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये आता घालूया 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. हे घरी बनवलेलं आईस्क्रीम आहे, विकतचं वापरलं तरी चालेल. यासोबत यामध्ये आपल्याला घालायचं आहे एकदा गरम करून गार केलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं 1 ग्लास दूध. वजनाने म्हणाल तर 250 ml हे दूध आहे. आता हे सर्व एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. वा, मस्तच आंब्याचा मिल्कशेक आपला तयार झाला. आता यापासून आपण मँगो मस्तानी तयार करूयात. त्यासाठी इथं मी 1 ग्लास घेतलेला आहे. यात सगळ्यात खाली आपल्याला घालायचे बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी साधारण 1 चमचाभर घातलेल्या आहेत. सोबतच घालायचे थोडीशी तुटी फ्रुटी. इथं मी रंगीत तुटी फ्रुटी वापरले, एकाच रंगाची वापरली तरी चालेल. आवडीनुसार सुक्या मेवाचे काप घालायचे. 2 चमचे इथं मी काजू, बदाम आणि मनुक्याचे काप घातलेत. यावरती घालायचे 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि तयार करून घेतलेला आंब्याचा मिल्कशेक. याला पुन्हा थोडंसं वरून डेकोरेट करूयात. त्यासाठी इथं 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे. ऑप्शनल आहे, आवडीनुसार घालायचंय. त्याआधी आपण 2 स्कूप घातले, त्यामुळे आता घातलं किंवा नाही घातलं तरी चालेल. वरून थोड्याशा बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी घालायचे, थोडासा सुकामेवा आवडीनुसार आणि थोडीशी तुटी फ्रुटी. तयार झाली आपली मँगो मस्तानी. करायला एकदम सोपी आहे. घरी नक्की करून बघा, पिऊन बघा आणि मला अभिप्राय कळवत राहा. पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.